सो आपण जे मगाशी आता थेरॉटिकल पार्ट बघितला त्याचे हार्डवेअर आहे. हा एक रिले आणि हा एक रिले, ह्या दोघांबद्दल आपण आता डिस्कशन केलं. ठीक आहे. तर हा जो रिले, ह्या रिलेच्या इथे खालती तुम्हाला पिन्स दिसतील वेगवेगळे. इथे त्याचं नंबरिंग दिलेलं आहे, याच्यावरती पण तुम्हाला नंबर दिसतील. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 असे नंबर्स आहेत. त्या प्रत्येक नंबरला काय कनेक्शन आहे ते इथे लिहिलेलं आहे. इथे बघितलं तर इथे NC लिहिलेलं आहे. NC कनेक्शन काय आहे? 1 2 3 आणि 4 आहे. NOचं कनेक्शन 5 6 7 आणि 8ला आहे. कॉमनचं 9 10 11 12. कॉमन म्हणजे पोल आर्मेचर, आणि कॉईल आहे 13 आणि 14. ठीक आहे. 13ला मायनस कनेक्शन आहे, 14ला प्लसचं कनेक्शन आहे. सो आता याच्यावरती पूर्ण व्यवस्थित डिटेलिंग दिलेलं आहे. आता इथे खाली बघितलं तुम्हाला 13 आणि 14 इथे दिसतील. खालचे दोन वेगळे आहेत ते, हे 13 आणि 14. त्याच्यावरती 9 10 11 12 म्हणजे आपलं काय कॉमन आहेत पोल. त्यानंतर NO आणि NC असेल. आता इथे 4 पेअर्स आहेत. रिलेमध्ये तुम्हाला सिंगल पेअर, डबल पेअर आणि 4 पेअर असे वेगवेगळे ऑप्शन्स असतात. 4 पेक्षा जास्तीचा रिले आपल्याला मिळत नाही. आता या पेअर कुठल्या असतात तर कॉमन आणि NO आणि NC असे तिघांची मिळून एक पेअर असते. आता एका कॉमनला एक NO आणि एक NC ऑपरेट होतो. तसं आता इथे आपण 9 नंबर जर का घेतला, ह्या 9 नंबरला आपण जर का सप्लायचं कनेक्शन केलं असेल तर त्या कंडिशनला 1 आणि 5 हे दोनच कॉन्टॅक्ट्स आपले कामाला येतात. म्हणजे 9 नंबरला सप्लाय दिला तर एक जो NC आहे तिथून तुमचं आउटपुट जे असेल ते ऑपरेट होईल आणि 5 नंबरचं ऑपरेट होईल. बाकी कुठे तुम्ही कनेक्शन केले तर ते ऑपरेट होणार नाही. तसं 10 नंबरला कनेक्शन केलं असेल तर 10 सोबत 2 आणि 6 हे 2 ऑपरेशनमध्ये येतील, बाकी कुठल्याच ऑपरेशनमध्ये येणार नाही. सो या प्रत्येक पेअर्सला त्याचा जो पोल दिलाय, कॉमन दिलाय, त्या कॉमनला कनेक्शन केलं तर त्याच्या अक्रॉसच जे NO NC आहेत तेवढेच ऑपरेशनमध्ये येणार आहेत. आता हे इथे बघितलं तर ह्या रिलेमध्ये तुम्हाला दिसतील. हा जो व्हाईट कलर मोठा दिसतोय हा काय आहे? कॉईल आहे. सो या कॉईलचं कनेक्शन इकडे कनेक्शन तुम्हाला दिसेल वायरिंग केलेलं. पुढे इकडे बघितलं खाली NO आणि NC दिसतील, आणि त्याच्यावरती हा जो पार्ट आहे हा त्याचा पोल आहे, कॉमन आहे. आता ह्याला आपण ऑपरेट मॅन्युअली सुद्धा करू शकतो. हे दिसते का? जे ऑरेंज कलरचं फ्लॅप आहे ह्याच्यावर आपण त्याला ऑपरेट करून बघू शकतो. इथे दिसेल तुम्हाला, दिसते. आता पण त्याला प्रेस केलं नाही तर इथे कनेक्टेड आहे. किती नंबरला आहे? 4 नंबरला आहे. 4 नंबरचं दिसते आपल्याला. 4 नंबर काय आहे? NC आहे. आणि इथे ह्या बाजूला बघितलं तर हा किती आहे? 8 नंबर आहे. 8 नंबर काय आपला NO कॉन्टॅक्ट आहे. सो इथे आत्ता ओपन आहे. इथे याला आपण प्रेस केलं मॅन्युअली, क्लोज झाला आणि इकडचं ओपन झालं. रिलीज केलं, NC तो परत क्लोज झाला, NO तो ओपन झाला. हे त्याचं मॅन्युअली अशा प्रकारे असतं. आपण याला ॲक्च्युअली ज्याला सप्लाय देऊ त्याला याचं इंडिकेटर इथे दिसते. हा इंडिकेटर ऑन होतं. ही स्प्रिंग आहे त्याच्यामध्ये. ही कशाला कनेक्टेड असते? त्याला पोलला कनेक्टेड असते. ऑटोमॅटिक ज्याला आपण सप्लाय देतो त्याला इकडनं सगळं ऑपरेशन चालतं. आता हा इथे आपण ह्या टर्मिनलला डायरेक्टली वायरिंग करू शकत नाही, त्यासाठी हे त्याचा बेस दिलेले असतात. असे ह्या बेसवरती इथे बघितले जेवढे टर्मिनल्स इथे असतील तेवढेच ह्या बेसवरती पण असतात. आणि या साईडला ते स्क्रू पण दिलेले आहेत दोन्ही बाजूला. त्या स्क्रूच्या तिथे पण प्रत्येक ठिकाणी नंबर्स दिलेत. जसे इथे आता 4 14 13 9 10 11 12 8 7 6 5 1 2 3 असे. म्हणजे हे 13 आणि 14 इथे नंबर दिसतात, हे कॉईल्स आहेत. 1 2 3 आणि 4 नंबर इकडे ह्या बाजूला आहे. तर कशाचा होता? NCचा होता. त्यानंतर 5 6 7 आणि 8 NO कॉन्टॅक्टचे टर्मिनल्स इथे आहेत. आणि 9 10 11 12 जे आहेत हे 4 कॉमनचे इथे टर्मिनल्स आहेत. सो हे ज्याला आपण इथे बसवतो त्याला हे चेक करायचं की प्रॉपर मॅच झाले पाहिजेत होल्स आणि पिन्स. हे पिन्स आणि होल्स मॅच नाही झाले तर तुम्ही प्रयत्न केला तरी ते आत जाणार नाही. बघा जाते का? मी आता उलटा लावतोय. इथे 2च आहेत ना होल्स, इथे 4 आले, उपयोग नाही. हे 2 इकडे दिसतात. अशा प्रकारे हा रिले असतो. आता हा जो आहे हा PLA कंपनीचा रिले, PA नाव दिलेलं असतं. त्याच्यामध्ये ओमरॉनचे असतात, सिमेन्सचे असतात, ॲलन ब्रॅडलीचे असतात, बऱ्याच ब्रँड्सचे रिले अवेलेबल आहेत. आता हा रिले आणि हा त्याचा बेस अख्खा मिळून हा रिले झाला. तसं हा झाला, हा टायमर आला. त्या टायमरमध्ये सुद्धा इथे बघितलं तर इथे तुम्हाला नंबर दिसेल A1 15 25 26
16, 28, A2 आणि 18. आता हे नंबर्स कशाचे आहेत, काय आहेत, तर ते आपल्याला इथे दिसतात. इथे बघितलं तर A1 आणि A2 या दोघांमध्ये काय इथे दाखवले, सप्लाय कनेक्शन दाखवले. म्हणजे आपले A1 आणि A2 काय आहे, कॉईल आहे. A1 प्लस असतो, A2 मायनस असतो, हे कॉईल झाली. त्याच्या पुढे इथे 25, 26, 15, 16, 18 आणि 28 हे ती टर्मिनल्स आहेत. ह्या टर्मिनल्सचं कनेक्शन इथे दाखवलेलं आहे वरती. हे A1 A2चं इथे दाखवलंय. पुढे 15 आणि 25 हे दोन वेगवेगळे आहेत आणि त्याला खाली NONC लावलेले आहेत. त्याच्यामुळे हे दोन काय त्याचे पोल आहेत कॉमन. इथे कनेक्शन बघितलं तर 16ला डायरेक्टली कनेक्ट दिसते आणि 26ला पण कनेक्टेड दिसते. म्हणजे हे काय दोन NC आहेत. आणि इथे 18 आणि 28 हे दोन्ही कनेक्टेड दिसत नाहीत, म्हणजे ओपन आहेत, NO कॉन्टॅक्ट्स आहेत. म्हणजे याला आपण 15ला कनेक्शन करू, सप्लाय देऊ, त्याला 16 आणि 18 हे दोन ॲक्टिवेट होतील आणि 25ला दिलं तर 26 आणि 28 ॲक्टिवेट होतील. म्हणजे तुम्ही सप्लाय दिले 15ला आणि आउटपुट लावले 26 आणि 28 तर ऑपरेट होणार नाही. जसं ह्या रिलेमध्ये होतं तसंच इथे पण आहे. दोन पेअर आहे त्याच्यामध्ये. आता ह्याचं कनेक्शन इथे खाली दाखवलं. आता A1 A2ला सप्लाय आपण किती कनेक्ट करू शकतो, तर इथे 20 व्होल्ट ते 240 व्होल्ट AC, 20 व्होल्ट AC ते 240 व्होल्ट AC किंवा 18 व्होल्ट DC ते 240 व्होल्ट DC. म्हणजे हा जो आहे हा तुमचा दोन्ही AC DC दोन्हीवर ऑपरेट होणार आहे. 20 ते 240 व्होल्ट AC किंवा 20 ते 240 व्होल्ट DC दोन्हीवरती ऑपरेट होतो. त्याच्यानंतर याची फ्रिक्वेन्सी 50 आणि 60 दोन्ही हर्ट्झ फ्रिक्वेन्सी, म्हणजे आपल्या भारतामध्ये पण चालू शकतो किंवा अमेरिकेत सुद्धा हा चालू शकतो रिले. आणि तिकडे 60 हर्ट्झ आहे, आपल्याकडे 50 हर्ट्झ असते फ्रिक्वेन्सी. त्यानंतर कॉन्टॅक्टला 5 एम्पियरपर्यंतच दिलेलं आहे. म्हणजे 5 एम्पियरपेक्षा जास्ती लोड दिलं तर हा काम करणार नाही, खराब होऊन जाईल. पण 5 एम्पियरपर्यंत तो ऑपरेट होऊ शकतो. त्यानंतर 250 व्होल्ट AC साठी सुद्धा तुम्ही याला वापरू शकता किंवा 24 व्होल्ट DC साठी सुद्धा वापरू शकता. ठीक आहे. म्हणजे ह्याचे जे कॉन्टॅक्ट्स आहेत, म्हणजे जे आपण 15, 18 किंवा 25, 26ला जे काही कनेक्शन करणार आहोत त्याला 15 आणि 25ला आपण जो सप्लाय देऊ, हा 15 आणि 25ला जसा A1 A2चा आपण बघितला तसं 15 आणि 25ला आपण 250 व्होल्ट AC किंवा 24 व्होल्ट DC कुठलाही सप्लाय कनेक्ट करू शकतो. ठीक आहे, क्लिअर एवढं. पुढे ह्या बाजूला बघितलं तर याच्यामध्ये स्केल आणि टाइम रेंज असं म्हटलेलं आहे. इथे ह्या बाजूला इथे तुम्हाला 4 स्विच दिसतील छोटे, दिसते इथे. हे 4 1, 2 आणि 3, 4 असे नंबर आहेत. ह्याला ऑन आणि ऑफ कंडिशन इथे दाखवलेली. वरती ह्या बाजूला असेल तर ऑफ आहे, खाली घेतलं तर तिकडे ऑन कंडिशन इथे लिहिलेलं आहे याच्यावर, ऑफ आणि ऑन. आता इथे बघितलं तर ह्याचे स्केल आणि टाइम रेंज असे दोन दिलेले आहेत. पहिले दोन 1 आणि 2 नंबरचे स्विच जे आहेत हे स्केल सिलेक्शन करतात आणि पुढचे दोन जे आहेत 3 आणि 4 हे काय करतात, टाइम रेंज सिलेक्ट करतात. टाइम रेंज आणि मोड. हे 3 नंबरचा टाइम रेंजसाठी आहे, 4 नंबरचा मोडसाठी आहे. आता 1 आणि 2ची पोझिशन जर का अशी असेल, दोन्ही ऑफ केलेले असतील, ठीक आहे, तर हा 3 सेकंदसाठी काम करतो. इथे नंबर दिसत 3, 10, 30 आणि 60 दिसते ना. ह्याच्यावरती पण इथे बघितलं तर 0 to 10 असे दिलेलं आहे. जर का मी हे पहिली पोझिशन सिलेक्ट केली तर माझा 0 to 10 म्हणजे 10 ही व्हॅल्यू ज्याला 10 सेट करू आपण त्याला टोटल 3 सेकंदसाठी काम करेल. ठीक आहे, किंवा 3 मिनिटसाठी सुद्धा करू शकतो. कारण आपण हा 3 नंबरचा जो स्विच आहे तो सेकंडला सेट केला का मिनिटला सेट केला त्याच्यानुसार सिलेक्शन आहे. मग आता हा सेकंदला सेट केला 3 नंबर, तर हा मी जर का 10 वरती सेट केला तर टोटल 3 सेकंदसाठी काम करेल. हा मिनिटला सेट केला तर 3 मिनिटसाठी काम करेल. ही पोझिशन अशी केली 2 नंबरची तर 10 व्हॅल्यू दिसते. ठीक आहे, 10 व्हॅल्यू मग 10 सेकंद किंवा 10 मिनिटसाठी काम करेल. म्हणजे माझं 10ला सेट केला असेल हा नॉब, तर एक तर 10 सेकंदसाठी काम करेल किंवा 10 मिनिटसाठी, डिपेंड ऑन 3 नंबरच्या स्विचची पोझिशन. पुढचा 30 आहे, हे 30 सेकंद किंवा 30 मिनिट आणि शेवटचा 60 आहे, म्हणजे 60 सेकंद आणि 60 मिनिटसाठी. म्हणजे आपण ह्या टायमरवरनं 1 तासाचा डिले सेट करू शकतो मॅक्सिमम या टायमरवरनं, आणि मिनिमम 3 सेकंदचा. हे 3 सेकंद ते 1 तास एवढ्या डिलेसाठी आपण ह्या टायमरला वापरू शकतो. ठीक आहे, त्यानंतर मोड ऑन डिले आणि इंटरवल असे 2 मोड्स इथे दिलेले आहेत, ऑन डिले आणि इंटरवल. ठीक आहे, आता इथे या बाजूला इथे दिलेलं आहे ऑन डिले आणि इंटरवलचं कसं ऑपरेशन होतं ते. हे पॉवर आणि रिले असे एका खालचं एक बघा.
आता हा ऑन डिलेसाठी असे दिले. ऑन डिलेमध्ये काय म्हटलं, इथे पॉवर सप्लाय इथे ऑन झाला, ऑन झाल्यानंतर टी दिलाय, म्हणजे जेवढा आपण डिले सेट केलाय तेवढ्या वेळासाठी हे काम चालू झालं. डिले कंप्लीट झाल्याच्या नंतर आउटपुट ऑन झालं आणि जेव्हा पॉवर ऑफ झाली त्यावेळेला ऑफ झालं. म्हणजे ज्याला ऑन डिलेवरती आपण सेट करतो त्यावेळेला, ज्यावेळेला आपण सप्लाय कनेक्शन करतो कॉईलमध्ये, त्यावेळेला पहिल्यांदा डिले काउंट होतो. डिले कंप्लीट झाल्याच्या नंतर मग आपलं कॉन्टॅक्ट जे असेल, आउटपुट असेल ते ऑन होतं आणि इनपुट ऑफ केल्याच्यानंतर दोन्ही ऑफ होऊन जातात. ते इंटरवलमध्ये जर का आपण आलो तर इंटरवलमध्ये बरोबर उलटं काम होतं. इनपुट ऑन झाल्याच्या नंतर पहिल्यांदा आउटपुट ऑन होतं, जेवढा वेळ आपण डिले सेट केला तेवढ्या वेळासाठी ऑन असतं, डिले कंप्लीट झाला की ऑफ होतं आणि इनपुट ऑफ केल्यावरती सगळं बंद होऊन जातं. सो असे याच्यामध्ये 2 मोड्स आहेत, ऑन डिले आणि दुसरा इंटरवल. क्लिअर आहे? बघून घ्या दोन. किती सुरू, पुढचं आपण बघूया आता. ठीक आहे, तर हा आहे कॉन्टॅक्टर, स्नायडर कंपनीचा कॉन्टॅक्टर आहे. तर इथे बघितलं त्याचे सगळे डिटेल्स इथे दिलेले असतात की याच्यामध्ये आपण किती सप्लाय घेऊ शकतो किंवा कुठलं मोटर कुठली ऑपरेट करू शकतो, याच्यावर हे सगळे इथे दिलेले असतात. तर इथे या साईडला बघितलं, इथे तुम्हाला काय काय दिसते, इथे एनो एन सी लिहिलेलं दिसते. 13 एनो आहे, 21 नंबर एन सी आहे, इथे प्लस म्हटलं A1 आहे. इथे बघितलं तर 14 नंबर एनो, 22 नंबर एन सी आणि A2 दिलेला आहे. त्याच्यानंतर इथे वरच्या बाजूला बघितलं तर 1L1, 3L2, 5L3, म्हणजे खाली इथे बघितलं तर 2T1, 4T2 आणि 6T3 असं दिलेलं आहे. आता हे काय आहे, तर जसं आपला रिले वर्क होतो तसंच हा सुद्धा वर्क होतो. पण या दोघांमध्ये महत्त्वाचा फरक काय असतो की जसं रिलेमध्ये आपल्याकडे कॉईल असते, NONC कॉन्टॅक्ट असतात आणि त्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा असतं म्हणजे पोल, तसं इथे तुमच्याकडे कॉईल आहेच, एनो आणि NC पण आहे, पण याच्यामध्ये पोल येत नाही. त्याच्यामध्ये काम कसं होतं, एनो दोन्ही साईडला एनो दिसतील, दोन्ही साईडला NC पण दिसतील. ठीक आहे, मग हे एनो टू एनो ह्याचं एक कनेक्शन असतं, NC टू NC एक कनेक्शन असतं. म्हणजे इथे जेव्हा तुम्ही सप्लाय कराल त्यावेळेला तुम्हाला इथे आउटपुट मिळणार आहे, इथे सप्लाय दिलं तर इथे आउटपुट मिळणार आहे. पण आता हे ऑपरेट कधी होणार, जसं रिले ऑपरेट होतं तसंच ऑपरेट होणार आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही A1 A2 मध्ये सप्लाय कनेक्ट कराल त्यावेळेला त्याची कॉईल एनर्जाइज होईल आणि मग तो ट्रिगर होईल. ट्रिगर झाला की काय होतं, हे जे दिसतंय मध्ये हा ब्लॅक कलरचा हा पार्ट, हा काय होतं आतमध्ये प्रेस होतो, असा आतमध्ये जातो, सप्लाय दिला की आत जातो आणि तुमचं आउटपुट ऑन होतं. रिलीज केलं की परत तो बाहेर येतो. आता हे करताना इथे बघितलं तर इथे तुम्हाला L1 L2 L3 असं म्हटलेलं आहे, हे 3 फेजचं कनेक्शन आहे. इथे T1 T2 T3 आहे. हे L1 L2 L3 म्हणजे 3 फेजचं तुमचं इनपुट आलं आणि ह्याचं आउटपुट 3 फेज इकडनं बाहेर पडतं. मग आता इनिशियल स्टेटला तुम्ही इथे तीन फेज कनेक्ट केलेले आहेत, इथे 3 फेजला तुमच्या आउटपुटची मोटर कनेक्ट असणार आहे 3 फेजची. ही मोटर ऑन कधी होईल, जेव्हा तुमचा हा कॉन्टॅक्टर एनर्जाइज होईल त्याच वेळेला. भले तुम्ही इथे 3 फेज कनेक्शन केलं असेल तरी आउटपुटला 3 फेज कधी जाईल, जेव्हा कॉन्टॅक्टर ऑन होईल त्यावेळेला. ठीक आहे, मग आता हे 3 फेज कनेक्शन केलं, ह्या A1 A2ला आपण ऑपरेट करतोय. सपोज एखादं पुश बटन वापरून केलं असेल किंवा PLC वरनं केलं असेल, कुठूनही करू शकता. त्याच्यानुसार एनो आणि NCचा वापर करून आपण आउटपुट आपल्याला इंडिकेटर जिथे पाहिजे तिथे लावू शकतो. आता बेसिक रिले आणि याच्यामधला महत्त्वाचा फरक काय हाच आहे की पॉवर कनेक्शन. म्हणजे तुमचा जो रिले असतो, ह्या रिलेला कमी पॉवरचं ऑपरेशन्स होतात आणि इथे हाय पॉवरचं. त्यामुळे रिलेला लो पॉवर डिव्हाइस म्हणतात आणि कॉन्टॅक्टरला हाय पॉवर डिव्हाइस म्हणतात. प्लस याच्यामध्ये तुमचं सिंगल फेजपर्यंत जातं, 24 DC किंवा सिंगल फेज आहे. इथे तुमचं डायरेक्ट 3 फेजवरती ऑपरेशन्स होतात. हा महत्त्वाचा एक फरक. त्यानंतर दुसरा फरक, ह्याच्यामध्ये आपण पेयर्स बघितले ना, 4 पेअरपर्यंत असतात, तसं ह्याच्यामध्ये सुद्धा पेयर्स असतात. ह्याच्यामध्ये आपण एक्सपान्शन करू शकत नाही, म्हणजे ह्या 4पेक्षा मला अधिक वापरता येत नाही. पण कॉन्टॅक्टरमध्ये मी एक्सपान्शन करू शकतो. कसं, त्याच्यासाठी असे एक्सपान्शन ब्लॉक्स असतात. हा दिसते आपण स्टँडर्डचाच आहे. ह्याच्यामध्ये इथे 1, 2, 3 आणि 4 पेअर आपण इथे वाढवले अजून. इथे याला वापरायला कुठेही जागा नसते रिलेमध्ये, पण हा एक्सपान्शन कॉन्टॅक्टरला आपण करू शकतो. ह्याला फक्त काय असं बसवायचं असतं, बसलं काढायचं असतं की याला काढून पण ठेवू शकतो बाजूला. सो हा दोघांमधला अजून एक महत्त्वाचा फरक आहे की एक म्हणजे पॉवर आणि दुसरं एक्सपान्शन आहे. ठीक आहे.
त्याच्यानंतर हा तिसरा एक रिले आहे ज्याला आपण ओव्हरलोड रिले म्हणतो. हा ओव्हरलोड रिले कॉन्टॅक्टर सोबत वापरतात. ह्या रिलेला आपण डायरेक्ट कनेक्शन करू शकतो, पण ह्या ओव्हरलोड रिलेला कंपल्सरी कॉन्टॅक्टर मधूनच वापरावं लागतं, कारण हा सुद्धा 3 फेज वरती ऑपरेट होतो. इथे बघितलं तर इथे तुम्हाला T1 T2 T3 दिसेल. ह्या रिलेवरती T1 T2 T3 इथे आहे, याच्यावरती इथे T1 T2 T3 आहे म्हटल्यावरती हा कनेक्शन कसा होणार आहे अशा प्रकारे. इथे 3 टर्मिनल्स इथे दिसतील, हे 3 टर्मिनल्स याच्या आतमध्ये जातात इथे. त्यामुळे इथे जे टर्मिनल्स 3 येणार आहेत तेच तुम्हाला इथे पण दिसणार आहेत, T1 T2 T3. ठीक आहे, इथे पण दिसतील अशा प्रकारे. त्याच्यानंतर इथे सुद्धा तुम्हाला NO आणि NC दिसते, प्लस त्याच्यावरती इथे एक स्विच दिसते, हे दिसते पोटेन्शियोमीटर. ह्याच्यावरून आपण काय करू शकतो, फिरवून ह्याला किती करंट पर्यंतचं आपल्याला ऑपरेशन करायचे ते सेट करू शकतो. म्हणजे आता मी सपोज ह्याला 2 वरती सेट केलं, म्हणजे 2 एम्पियर करंट आला, तर इथे तुम्ही जे लोड लावलेलं असेल त्या लोडला तुमचं 2 एम्पियर पर्यंतचं करंट जाणार. इन केस ते 2 एम्पियर पेक्षा जास्ती घ्यायला गेलं तर हा रिले काय होतो, इथून डिस्कनेक्ट होतो. म्हणजेच काय, डिस्कनेक्ट झाला, ओव्हरलोड झाला. ओव्हरलोड त्यांनी एक्स्ट्रा करंट घेतला आउटपुटने, त्यामुळे तिचं काय होते, हीट जनरेट होते. त्याच्यामुळे तसं याला 3 एम्पियरला सेट केलं तर 3 एम्पियर पर्यंत काम करू शकतो. तसं हा मॅक्सिमम किती दिलेला आहे, तर हा 3.2 एम्पियर पर्यंतचा दिलेला आहे. सो याच्यामध्ये वेगवेगळ्या रेंजेस असतात. त्याच्यानंतर हे जे NO आणि NC दिलेले असतात ह्याच्यावरचे, हे आपल्या नॉर्मल इंडिकेशनसाठी नसतात, तर हे इंडिकेशन तुमची मोटर किंवा जे आउटपुट असेल ते ट्रिप झालंय की नाही ते दाखवण्यासाठी असतात. आता याला मॅन्युअली टेस्ट करण्यासाठी हे 2 बटन्स दिलेले आहेत. हे प्रेस केलं तर ट्रिप होतो आणि हे प्रेस केलं की रिसेट होतो. त्यामुळे हा ओव्हरलोड रिलेला कंपल्सरी आपल्या कॉन्टॅक्टर सोबतच वापरतात, कारण ह्याला सुद्धा इनपुट येतं ते 3 फेजचंच येतं आणि इथनं आउटपुट 3 फेजचं जातं. सो हे आपला पूर्ण कॉन्टॅक्टर झालेला आहे अशा प्रकारे. ठीक आहे, क्लिअर. करतात तुम्ही दाखवतो तुम्हाला, ठीक चालेल. कॉन्टॅक्ट आपण जस्ट असं बॉक्स मी ड्रॉ करतो, हा आपण बघितला तसंच मी ते ड्रॉ करतो. ठीक आहे, याच्यामध्ये इथे काय काय आहेत, L1 L2 आणि L3. ठीक आहे, इथे खाली काय असणार आहेत, T1 T2 आणि T3 आहे. त्याच्यानंतर इकडे ह्या बाजूला मी येतं A1 आणि A2 जे आपले कॉईल आहे, NO आणि NC. एवढे सगळे टर्म्स याच्यामध्ये आहेत आपल्याकडे. ठीक आहे, आता हा A1 आणि A2 इथे काय असणार आहे, आपली कॉईल असणार आहे. त्यानंतर हे जे कनेक्शन असतं NCचं आतमध्ये कनेक्टेड असतं आणि NOचं असं ओपन असतं. ठीक आहे, जसं रिलेमध्ये होतं तसंच आहे. L1 L2 L3 हे सुद्धा इनिशियल स्टेटला काय असतात, ओपन असतात. आतमध्ये जेव्हा कॉईल एनर्जाइज होते त्यावेळेला हे सगळं क्लोज होतात, हा ओपन होतो आणि बाकी सगळे क्लोज होतात. आता इथे मी काय केलं, माझ्याकडे 3 फेज आहेत, R Y आणि B. ह्याचं कनेक्शन मी इथे केलं, Rचं L1 ला केलं, Yचं L2 ला केलं आणि Bचं L3 ला केलं. इथून माझे काय केले, 3 आउटपुट्स बाहेर आले, मोटरला कनेक्ट केलं. एवढी 3 फेज मोटर आहे. इथे A1 आणि A2 मध्ये काय केलं, आपण एक स्विच कनेक्ट केला, कॉईल आहे ना, कॉईलसाठी. या स्विच प्रेस झाला तरच कॉईल एनर्जाइज होणार आहे, तोपर्यंत होणार नाही. त्यानंतर आता इथे NO आणि NC ला जायचे. आता या स्विच इथे आपण कनेक्ट केला, पण ह्याच्यामध्ये आपल्याला सप्लाय टाकायचं आहे. स्विचचा पॉझिटिव्ह A1 ला गेला आणि निगेटिव्ह A2 कडे गेला याचा. ठीक आहे, आता ह्याच इथूनच काय घेतलं मी, या NO आणि NC ला कनेक्शन घेतले सप्लाय मधनं.
आणि इथे 2 लॅम्प लावले, कनेक्शन केले. L1 L2. आता हा जो कॉन्टॅक्टर ह्याचं वर्किंग कसं होईल, ज्यावेळेला आपला स्विच प्रेस करू आपण, त्यावेळेला हा स्विच प्रेस झाला, सप्लाय आपल्या इकडनं इकडे गेला कॉईलला, कॉईलचं A1 to A2 कनेक्शन झालं, सर्किट कंप्लीट झालं, कॉईल एनर्जाइज झाली. कॉईल एनर्जाइज झाल्यानंतर L1 L2 L3 आणि T1 T2 T3 या तिघांमध्ये कनेक्शन सेटअप झाले. ते जे ओपन होते ते क्लोज झाल्यामुळे इकडचा जो सप्लाय होता तो खाली आला आणि त्याच्यामुळे आपली जी मोटर होती ती काय झाली, ऑन झाली. ठीक आहे. मोटर ऑन झाल्यानंतर इथे L1चा जो कॉन्टॅक्ट आहे हा L1 काय झाला, ऑन झाला, कारण हा इथे टच होणार आहे, क्लोज होणार आहे, आणि L2 काय झाला, ऑफ झाला. पण ज्यावेळेला स्विच प्रेस नव्हता त्यावेळेला रेस्ट कंडिशन काय होती, स्विच अनप्रेस्ड आहे. तर स्विच अनप्रेस्ड असताना मोटर ऑफ होती, L1 ऑफ होता आणि L2 ऑन होता. जसं रिलेमध्ये होतं तसंच. काही फरक आहे का? नाही. फरक काय झाला, रिलेमध्ये तुमचा पोल होता, त्या पोलच्या जिथे डायरेक्टली N1 आणि NC ला आपण सप्लाय कनेक्शन केलं, एवढाच फरक. सो हे अशा प्रकारचं कॉन्ट्रॅक्टरचं वायरिंग असतं.